श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत उकडीचा मोदक, पण लोकरीपासून. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे लोकर, कॉटन, कैची आणि 2.5 mm आपल्याला इथे सुई लागणार आहे. तुम्ही इथे 3 mm सुईसुद्धा वापरू शकता. त्या पद्धतीने आपल्या मोदकाचा आकार लहान किंवा मोठा आपण करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा आता मॅजिक रिंग करून घेऊया. इथे आपली ही मॅजिक रिंग तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता 15 डबल क्रोशे करायचे. तर 15 डबल क्रोशे करण्यासाठी आपण ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण 15 डबल क्रोशे करूया. त्यासाठी आपण आता पहिल्यांदा इथे 3ची साखळी घालून घेऊया. 2 आणि 3 आणि आता ह्याच्यामध्ये आपण 15 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे ह्याला पण ह्यामध्ये काउंट करायचं. म्हणजे हे 1 आणि आता ह्याच्या पुढचे 14. 2 3 जरा मॅजिक रिंग आपण घट्ट करून घेऊया. 3 4 5 6 11 12 13 14 15. हे आपले इथे 15 डबल क्रोशे झालेले आहेत. आता आपण आपली मॅजिक रिंग घट्ट करून घेऊया. आणि आपण इथे आता मुका टाका घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेऊया. इथे आपण मुका टाका घालूया. आपण जी 3ची साखळी घातलेली 1 2 आणि 3 3च्या इथनं आपण घालून आपला हा सर्कल मुका टाका घालूया आणि आपला सर्कल पूर्ण करूया. हा झाला 15चा सर्कल. आता आपल्याला 15 आता पुढे पण आपल्याला असाच सर्कल करून घ्यायचं आहे. पण एका साखळीमधनं आपल्याला 2 डबल क्रोशे घालायचे आहेत. म्हणजे आता इथे जर 15 असतील तर ते आपले 30 होतील. तर मी पहिल्यांदा 3ची साखळी घालून घेते. 2 3. तर आता इथे बघा मैत्रिणींनो, आपल्याला मी जिथनं 3ची साखळी घालून घेतलेली आहे त्याच साखळीमध्ये, त्याच्याच खालच्या साखळीमध्ये मी हे बघा त्याच साखळीमध्ये मी दुसरा टाका पण डबल क्रोशे घालते. म्हणजे एकाच साखळीमध्ये आपले 2 टाके होतील. 2 पुढलं एकाच साखळीमध्ये 2 डबल क्रोशे. 2 3 6. आता हे आपले 6 झाले डबल क्रोशे. बघा एकाच साखळीमध्ये आपण 2 वेळा घातलेलं आहे डबल क्रोशे. असे आपल्याला एकूण या प्रत्येक साखळीमध्ये 2-2 वेळा डबल क्रोशे करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले हे 15चं सर्कल असेल तर आपलं वरचा तर आपल्याला हे असं 30चे पूर्ण हा 30चा सर्कल करून घ्यायचा आहे. डबल क्रोशे 30 एका खांबातनं 2-2 वेळा असे आपल्याला 30 डबल क्रोशे करायचे आहे. तर आता इथे माझा हा सर्कल पूर्ण झालेला आहे.
तर मी आता हा सर्कल पूर्ण करून घेते. 1 1 2 3 स्लिप स्टिच घालून मी हा सर्कल पूर्ण करून घेतला. तर आता आपल्याला इकडून मोदकाची सुरुवात करायची आहे. परत आपण 3 साकळ्या घालूया. 3 साकळ्या घातल्या. आणि आता आपल्याला मैत्रिणीनं काय करायचं आहे माहिती आहे का, हा प्रत्येक खांब आहे ना एकदा बाहेरून एकदा आतनं आपल्याला टाका घ्यायचा आहे. आता मी पहिला टाका बघा इथून बाहेरून घेते, ह्याच्या शेजारून इथून बाहेरून घेतला. आणि दुसरा टाका आपल्याला इकडून खालच्या बाजूने घ्यायचं आहे. हे बघा मी सुई खालच्या बाजूने घालते आणि आपल्याला हा टाका खालच्या बाजूने घ्यायचा आहे. त्याच्या पुढला टाका आपल्याला वरच्या बाजूने घ्यायचा, म्हणजे एक टाका वरना आणि एक टाका खालना, असं आपल्याला हा सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे. हा टाका खालना, हा टाका वरना, हा टाका खालना, हा टाका वरना. असं आपल्याला हा पूर्ण एक सर्कल तयार करून घ्यायचा आहे. तर आपली ही तिसरी लाईन पण पूर्ण होत आलेली आहे. नंतर मी इथे स्लिप स्टिच घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेते. अजून एक लाईन आपल्याला अशी करून घ्यायची आहे. अजून एक लाईन आपल्याला तीची करून घ्यायची आहे. तर मी ती करून घेते. 1 2 3. हा बाहेरून टाका आहे, आपण तो बाहेरूनच घेतला आहे. त्यामुळे काय होतं मैत्रिणीनो, मोदकाच्या आपल्या ह्या कळ्या आहेत ना खूप सुंदर दिसतात. तर आपण करून घेऊया. दोन 3 4 एक आतनं एक बाहेरनं असे आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत 30. एक आतनं आणि एक बाहेरनं. तर आपला हा 4था सर्कलसुद्धा पूर्ण झालेला आहे. आता आपण सर्कल पूर्ण करून घेऊया. आता आपल्याला हा मोदक वरच्या बाजूने निमुळता करत न्यायचा आहे.
तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण पहिल्यांदा आतनं आणि बाहेरनं टाके घातले होते. आता आपल्याला आतनं आणि बाहेरनं नाही घालायचे. जे आपले हे वरचे दिसत आहेत ना, त्या वरच्या टाक्यांवरनंच आपल्याला बाहेरून टाके घालायचे आहेत. म्हणजे आता हे 30चं झालेलं आहे, तर ते आपलं पुढचं 15चं होईल. पहिले आपण 3ची साखळी घालून घेतली आणि नंतर बघा मैत्रिणींनो, आता हे बाहेरचे ना मी त्याच्यावरनंच फक्त टाके डबल क्रोशे घालून घेणार आहे. 1 2 2 3 3 4 5 आता आपण इथे स्लिप स्टिच घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेऊया. तर आता आपलं इथे एक वाटीसारखं तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये फायबर घालून घेऊया. थोडंसं अजून घालू. आणि आता आपल्याला सगळे वरचे टाके कमी करत न्यायचे. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, पहिल्यांदा इथून बाहेरून घातले आणि 30चं 15 केलं. आता आपल्याला हे टाके त्याचे 2 टाके करून घ्यायचे आहेत. 1 पहिले आपण साखळी घालूया, 2 आणि 3. आता आपल्याला 2चा 1 टाका करायचा आहे. बघा मैत्रिणींनो, 1 2 आपला 1 टाका झाला. परत 1 2 आपला दुसरा टाका झाला. म्हणजे आपल्याला 2 टाक्यांचा 1 टाका करायचा आहे. तरच आपलं हे वरती निमुळतं होत जाईल आणि मोदकाचा आकार येईल. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1
आता आपलं इथे सर्कल पूर्ण झालेलं आहे. आपण सर्कल पूर्ण करून घेऊया. तर स्लिप स्टिच घालूया आपण इथे. आता परत आपल्याला सेम प्रोसिजर करायचं आहे. एकाचे 2, 2चे 1, 1 2 3. पण इथे बघा मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपण 2चं 1 केलेलं आहे, तर ते व्यवस्थित तेवढं घ्या. बघा मैत्रिणींनो, आता आपण इथे मगाशी 2चा 1 टाका केला होता, तर आता आपल्याला परत 3ची साखळी घालून घ्यायची. आणि इकडे बघा, हे जरा व्यवस्थित घ्या. 2 टाके केलेले, तो दोन्ही टाक्यांचा जो 1 टाका केलेला आहे तिथनं आपल्याला टाका घ्यायचा आहे. आणि इथे परत तीच प्रोसिजर करायची, 2 टाक्यांचा 1 टाका. तर इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे. तर आपल्याला आता हा धागा कट करून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, हा आपला धागा आपण इथे लपवून घेऊया. आणि छोटेसं जे राहील ते कट करून घेऊया. जेव्हा पारी बनवून मोदक करतो तेव्हा त्याचा आकार हा असाच येतो. आणि मी तुम्हाला पुढल्या वेळेला दाखवणार आहे साच्यातला मोदक, ज्याचं बेस असतं ते थोडं वेगळं असतं. तर मी तो पण मोदक तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये करून कसा वाटला तुम्हाला हा मोदक? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.